नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजकाल मी जरा व्लॉग्स टाकत आहे कारण की रोजच्या रोज म्हणजे मला आता थोडा वेळ भेटतोय, मला एवढी माझी धावपळ नाही आहे। मध्ये मध्ये माझी एकदम हालत खराब झालेली उन्हाळ्यात, कारण की किती मस्त मस्त व्हिडिओ शूट करून पण मी व्लॉग पोस्ट केले नाही, कारण की मला काय म्हणजे ऑप्शनच नव्हता, मला खूप लोड होता। तर आता मी ठरवलं आहे की ब्लॉग पोस्ट करत जाईन जसं टाईम भेटेल तसं। बघू शकता तुम्ही आमच्या इकडचा परिसर। आम्ही चाललो आहोत ॲक्च्युली, माझा एक एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज करून घ्यायचा होता कस्टमरचा, तिकडेच द्यायला चाललो होतो आम्ही अंकलकडे। तर बघू शकता तुम्ही आमच्या इकडचा व्ह्यू एवढा भारी होता ना, खूप छान होता। मला असं वाटत होतं का बाहेर उतरून पावसात भिजावं का काय। जस्ट पावसाला सुरुवात झालेली। बघू शकता आमच्या इकडचे रस्ते, इकडचं वातावरण। खरंच मी खूप नशिबवान समजते की मी अशा परिसरात राहते जिथे म्हणजे शहरातली लोक येण्यासाठी, हा व्ह्यू बघण्यासाठी तरसतात इथे रोजच्या। आणि बरेच दिवसापासून आहे ना, बाहेर घरातून बाहेर पडली पण नव्हती। तर खूप एकदम भारी वाटत होतं। बघू शकता आता थोड्याच टायमात पावसाळा खूप जोरात सुरुवात होते। इकडे सगळे शेतं वगैरे एकदम तुडुंब भरलेली। ही नदी बघा, ही पण भरपूर अशी भरून चाललेली। आता तुम्हाला मी स्वर्ग दाखवते। स्वर्गाहून सुंदर बोलतात ना, इकडे बघा आमचा श्रीमलंगडचा परिसर तुम्ही बघा कसला भारी आहे। बघा ढग कसे उतरलेत किल्ल्यावर। आणि इकडे पण आहे ना, आता लिफ्ट झाली आहे ना त्या रस्त्याला, तर बघा तुम्ही बघाल ना खूप आता लोकांची गर्दी होते, कारण की तो उंचावर आहे ना ती एरिया। तर तिथे लोक आहे ना लिफ्टच्या इथेच, इथला जो परिसर आहे लिफ्टच्या खालचा, तिथेच जाऊन लोक म्हणजे एन्जॉय करतात व्ह्यू। तसं आपण माथेरानला वगैरे जातो ना, म्हणजे थोडा उंचावर आहे ना ती एरिया, खूप छान वाटतं। आणि खरंच जायला पाहिजे। वरती आहे ना श्रीमलंगडवर बघण्यासारखं सगळं आहे। बघू शकता तुम्ही हेवन, खूप भारी होतं। आणि जोरात पावसाला सुरुवात झाली होती। आणि खरंच यावर्षी पाऊस आला लेट, 1 महिना, पण त्यांनी खरंच कसर पूर्ण केली या 4-5 दिवसातच। बघू शकता नॉर्मल रस्त्यांवरच असं पाणी एकदम एवढं भरलेलं ना, तर नदी नाल्यांतर सांगूच नका तुम्ही, एकदम तुडुंब भरलेले सगळीकडे। पण मला अर्जंट ऑर्डर द्यायची होती, त्यामुळे आम्ही निघालो, कारण की आमच्या या रोडला इतकी काही रिस्क नाही आहे। तर बघू शकता तुम्ही पावसाला एकदम जोरात सुरुवात झालेली आहे। आणि आम्ही नंतर तिकडे पाईपलाईन रोडला लागलो। तर बघू शकता तुम्ही नॉर्मल म्हणजे चालत्या रोडमध्ये सुद्धा अशी गुडघावर पाणी होता। आणि असा कोणताच रोड नव्हता जो असा खाली क्लिअर होता। सगळ्या रोडवर पाणीच पाणी होतं। आणि ट्रॅफिक पण त्याच्यामुळे लागलेली। आम्हाला असं वाटतं आम्ही अडकतो की काय पुढे, पण नाही, रस्ता होता साफ। नंतर घरी आलो आम्ही। आता घरातली पण, इकडे घरची पण आमची अवस्था सेमच होती। इकडे